माऊली माझा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय जय रघुवीर समर्थ। जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र, जिजाऊचं देणं कार्यकारी संपादक कोकण विभाग, माऊली माझा चॅनलचे संस्थापक। मी आपणापुढे व्हिडिओ असा सादर करतो, शेकडो व्हिडिओ मी सादर करत आलो आहे, करत राहणार आहे। भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार कमी व्हावा, भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून आमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता एक माहिती अधिकारातून कार्य संपन्न करण्याचा प्रयत्न करतो। परंतु अधिकारी कसं मोडून खातात, कसे कागदोपत्री हेराफेरी करतात आणि ते कार्यालयीन, कारण त्यांच्या हाताखाली असणारी माणसं आणि स्वतः जबाबदार असणारी माणसं कशी कार्य करू पाहतात आणि कसा माहिती अधिकार मोडकळीस आणलेला आहे हे आपल्या निदर्शनास आणून देतो। सांगण्याचं तात्पर्य असं का पंचायत समिती कर्जत प्रशासन विभागाबाबत मी बोलतोय, तालुका कर्जत, जिल्हा रायगड बाबत। गट विकास अधिकारी म्हणून उच्च श्रेणीमधले चंद्रकांत साबळे साहेब आहेत आणि त्यांच्याकडून माहिती अधिकाराची सुनावणी झाल्यावरती खालच्या अधिकारी यांनी ती माहिती देणं बंधनकारक आहे, परंतु माहिती अधिकार दाखल केला का प्रथम अपील घेतला न घेतला उघडाउघडी करायची, त्याच्यानंतर निर्णय द्यायचे आणि निर्णय देऊन माहिती काय मात्र दिली जात नाही, हे अगदी पूर्ण सत्य आहे। आणि जर समजा माहिती द्यायचीच म्हटलं तर स्पष्ट सांगायचं म्हटलं म्हणजे का ती आमच्यासारख्याला वाचतानीच येणार नाही, अशा धडधडी त्याच्यामध्ये पाठवून द्यायची। आता याच्यातला काय समजेल, कोणाला समजेल, या अक्षर कोणाला समजतील। मग असे हे जे पंचायत समितीले मधले अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील, आमच्यासारख्या माणसांनी काय करायचं, स्पष्ट लिहिलं याचं। विनाशुल्क माहिती देणं, जनमाहिती यांना आदेश दिलेले आहेत। आता विनाशुल्क आदेश देण्याचे आदेश दिलेले आहेत, पण तो आदेश देऊनही काय कारण गट विकास अधिकारी त्या पंचायत समितीचा मुख्य असतो आणि त्याच्या अंडर हे सगळे ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कक्ष अधिकारी काम करत असतात। फक्त ते कागदोपत्री असं हे आदेश काढायचा आणि त्याच्यानंतर ते कागदी घोडे फिरवायचे। कारण माहिती अधिकार अधिनियम 2005 माहिती अधिकार टाकल्यावरती त्याला 30 दिवसामध्ये कलम 7च्या आठवणी माहिती असते, माहिती घेऊन त्याच्यानंतर पैसे भरून घ्यायचे असतात। परंतु कोणतेही 30 दिवसामध्ये पत्र न करताना देताना त्याच्यानंतर परत प्रथम अपील अधिकारी हे साबळे साहेब यांना माहिती अधिकार आहे, माहित आहे की नाही, जर 30 दिवसाच्या आतमध्ये जर पत्रव्यवहार केला नाही तर 30 दिवसाच्या पुढील कोणत्याही बाबतीत पैसे मागण्याचा अधिकार नाही, कलम 18(1) नुसार। परंतु देखील यांना माहिती आहे का ह्या माहिती जर आपल्या यांच्याकडे गेल्या तर आपल्याला, कारण या दोन पंचायत समितीतले ग्रामसेवक दोन जे आहेत, राजेंद्र गोतापा डोंगरे आणि बाळकृष्ण भिकू मोरे, यांना हे गट विकास अधिकारी मदत करते। यांच्या पहिलेही काही अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे। सांगण्याचं तात्पर्य असं का हे साबळे साहेब अक्षरशः चंद्रकांत साबळे साहेब गट विकास अधिकारी, माझा साप्ताहिक पेपर आहे जिजाऊचं देणं, हे सुद्धा वाटायला गेल्यावर सांगतात बाहेर टपालामध्ये द्या म्हणून। एवढी त्यांची हिंमत आहे, म्हणजे पेपर सुद्धा हातात घेऊ शकत नाही। पेपर सुद्धा म्हणजे चौथा स्तंभ जागृत, जो देशाला जागृत करतो, मानवाला जागृत करतो, त्याचा सुद्धा ते हे चंद्रकांत साबळे साहेब धिक्कार करतात, असं माझ्या वाटणाऱ्या माणसांनी सांगितलेलं आहे। म्हणजे केवढी मोठी धडाडीची माणसं आहेत, ही देशाला हानिकारक नाही ठरू शकतील तर काय करू शकतील। म्हणून यांनी वादंग फक्त सामाजिक उत्तम काम करणाऱ्या माणसाची घ्यायचं आणि आम्ही मात्र ते करू ती पूर्व दिशा। आणि यांना कोण जाब विचारणार, जिल्हा परिषदेला लिहिलं, वरती राज्य सरकार लिहिलं, केंद्र सरकारला यांच्या विरोधात लिहिलं, परंतु यांच्यावरती कोणी काही विचार पूर्ण करत नाही। अहो तिथशी परिस्थिती अशी, ह्या दोन नावं मी घेतली, राजेंद्र गोताबा डोंगरे ग्रामसेवक यांचं, मी ज्या ज्या ठिकाणी अनेक वर्ष ते कर्जत तालुक्यामध्ये कार्यरत आहेत आणि कार्यरत असताना यांच्या बाबतीत मी ऑडिट मागितलं
यांनी ऑडिट सुद्धा दिलं नाही, आदेश काढून देखील यांनी ऑडिट दिलं नाही. का ते ऑडिट आमच्या हातात पडलं तर किती कुठं पैसे खाल्ले खात्यातले, किती कुठं गेले आमच्या निदर्शनास येईल. म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य असं का राजेंद्र गोता डोंगरे ग्रामसेवक, दुसरे जे आहेत बाळकृष्ण भिकन मोरे ग्रामसेवक, अनेक वर्ष ते आज कर्जत तालुक्यामध्ये एका ग्रामपंचायतमध्ये विविध ठिकाणी तालुक्यामध्ये फिरून कार्य करत असतात. त्यांना अशा चंद्रकांत साबळे सारखे आणि याच्यापूर्वी गेलेले गटविकास यांचा अधिकार मिळतो आणि ते तिकडच्या तिकडे फिरवत असतात. सांगण्याचं तात्पर्य असं का माहिती अधिकार अधिनियम 2005 हे शासकीय दप्तरी अधिकारी आमच्या सारख्याचा पेपर स्वीकारित नाही, टपालात द्या म्हणून सांगतात आणि कोणतीही यांना अडचण नसताना, कोणी यांच्या ऑफिसमध्ये नसताना तरी पण देखील असे उद्धट बोलणारे अधिकारी हे चंद्रकांत साबळे सारखे गट विकास अधिकारी जर कार्य करत असतील तर देशाची आणि समाजाची लोकसेवा काय करतील हा माझा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न याच्यासाठी आहे का समाजाला देशाला समजण्यासाठी आहे का असे अधिकारी जर असतील ते काय करतील. मी अधिकाऱ्यांच्या विरोधात जरूर बोलतो, ते 20% अधिकारी आहेत, 20% देशाला हानी आणि मानवाला हानी करणारे असे मी प्रत्येक जो खोटा दुष्ट वागणीने वागतो त्या पुराव्यासह मी दाखवतो. हे पुरावे आहेत माझ्याकडे 100% पुरावे, मी सगळे पुरावे. माहिती द्या सांगतात, माहितीचा पत्ता नाही, ऑडिट मागितलं ऑडिटचा पत्ता नाही. ह्या 2 ग्रामसेवकांनी गैरकामाची प्रॉपर्टी रजिस्टर करून विकलेली आहे असं दस्त देऊन, तरी त्यांना वाचवण्यासाठी हे साबळे साहेब गटविकास अधिकारी वकील दाखल करतात. काय बोलत आहे ते, यांनी उलट त्यांच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे, उलट खोटं गोष्ट करणाऱ्यांच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे. पण नाही, यांचे तहसीलदार साहेब एसडीओ साहेब यांना वकील दाखल करतात. आणि तुम्ही त्यांच्यावरती दाखल करा केसी कंप्लेंट आणि त्याच्यानंतर असे वाईट कृत्य करणाऱ्या देशाला हानिकारक ठरणाऱ्या माणसाला तुम्ही सहकार्य का करता. सांगण्याचं तात्पर्य असं का मी आज हा व्हिडिओ याच्यासाठी काढला का पंचायत समिती कर्जत तालुक्यामध्ये गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे साहेब आणि त्याच्या अखत्यारी माहिती अधिकारामधले अधिकारी आणि हे 2 ग्रामसेवक यांनी धुडकूस घातलेलं आहे. माहित्या माझ्यासारख्या माणसाच्या हातात देत नाही, कारण मला माहित्या मिळत नाही तोपर्यंत मला कोर्टात केसेस दाखल करता येत नाही. आणि हे पेपरला सुद्धा मानत नाही, पेपर सुद्धा हातात घेत नाही असे अधिकारी, याला गटविकास अधिकारी म्हटलं जातं. तालुक्याचे एक प्रमुख अधिकारी आहेत, याच्या अंडर भरपूर काही कार्य असतात. असे जर अधिकारी उद्धट वागायला लागले, मानवाला द्वेषी ठरवायला लागले, द्वेषीची वर्तणूक द्यायला लागले, ते अधिकारी मानवाचं न देशाचं काय भडक करतील. सांगण्यात तात्पर्य असं का ह्या गट विकास अधिकारी पंचायत समिती कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये असे जर अधिकारी माहिती अधिकाराला फाट्यावरती मारत असतील, कागदे घोडे फिरवत असतील, त्यांच्यावरती ऍक्शन होणं गरजेचं आहे. आणि 100 अनेक पुरावे देईन मी. यांच्यावरती शेकडो अपील द्वितीय अपीलामध्ये पडलेले आहेत, दाखल झालेले आहेत, परंतु त्यांना माहिती आहे पुढे गेलं का काही होत नाही. द्वितीय अपीलामध्ये जेव्हा ऍक्शन होत नाही, जोपर्यंत शास्त्रीय शिस्तभंगाच्या कारवाई होत नाही तोपर्यंत यांना भीती बसत नाही. म्हणून द्वितीय अपीलामध्ये पण शास्त्रीय शिस्तभंगाच्या कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणून राज्य शासन केंद्र शासन सांगतो का माहिती अधिकार हा दडपण्याचा प्रयत्न करून म्हणून या कर्जतमध्ये गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे सारखी माणसं उच्च श्रेणीवरती काम करणारी ही जर अशी वागत असतील तर आमच्या हरक्याला दोषी धरून आम्ही कसा तिथे जाणार, काय करणार, उद्या काय पण आमच्यावरती ऍक्शन घेतील आणि घेतल्याशिवाय राहणार नाही. भयानक माणसं आहे ती. म्हणून मला याच्यावरती व्हिडिओ काढण्याचं कारण एकच, हे माझ्याकडे मोठं भंडार पडलेलं आहे. हे कागदी घोडे फक्त माहिती आहे काय नाही, कोणत्या प्रमाणित कोर्टात जायचं, कोणत्या अधिकाऱ्यांनी कोर्टात जायचं. सांगण्याचं तात्पर्य असं का हे जे चाललंय हे माहिती अधिकाराला गाडण्याचा प्रयत्न करू नये. म्हणून माहित्या मिळत नाही, माहित्या देत नाही, यासाठी मी हे व्हिडिओ बनवतो का माहिती अधिकार एक देशाला भ्रष्टाचारापासून वाचवणारा एक अधिकार आहे. त्याच्यानंतर गोरगरिबाचे दस्त जे शासकीय दप्तरी पडले ते मिळणारा एक अधिकार आहे, तो टिकला पाहिजे. यासाठी असे उद्धट अधिकारी आणि न जुमावणारे माहिती अधिकारी यांच्यावरती कारवाई होणे गरजेचं आहे. यासाठी मी हा व्हिडिओ बनवला का पंचायत समिती कर्जत रायगड जिल्ह्यामध्ये गट विकास अधिकारी हे चंद्रकांत साबळे सारखी माणसं माहिती अधिकाराला कचरीचा पेटी दाखवतात, कागदी घोडे फिरवतात. यासाठी अशा माणसांच्यावरती ऍक्शन होणं गरजेचं आहे. आणि ग्रामसेवक वर्षानुवर्ष कार्यरत राहतो, एकाच
तालुक्यामध्ये इथून तिथं आणि त्यांची माहिती फार महत्वाची असते, कारण ती माहितीच्या मध्ये भ्रष्टाचार दडलेला असतो आणि आमच्यासारखा माहिती अधिकाऱ्यांना मागत असतो. परंतु एकामाका सहाय्य करू असे गटविकास अधिकारी चंद्रकांत साहेबांसारखी माणसं ही एकामेकाला सहाय्य करून भ्रष्टाचार वाढवत आहेत हे मात्र 100% सत्य आहे. ह्यासाठी मी हा व्हिडिओ काढलेला. सत्य घटनेवरती चालन के साथ सांगतो मी का पूर्ण त्यांनी माझ्या समोर बसावा आणि माहित्या द्यावा. बघा पुढची परिस्थिती काय होते, कसा कोर्टात कसे PL दाखल करते नेते जनतेसाठी, हे मला करण्याचा अधिकार आहे, ते मी करू शकतो. म्हणून मला हे सांगण्यासारखं तात्पर्य असे आपल्या पुढे सांगू इच्छितो का माहिती अधिकार हा खंडित झाला नाही पाहिजे आणि उद्धट अशा अधिकारी असतील यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय सद्गुरू. अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.